नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरू. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार. एक देश एक निवडणूकसाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक 8 जानेवारीला होणार. आम्हाला दगाफटका झाल्यानंतरच तुम्ही ॲक्शन घेणार का? आमदार तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांचा पोलिसांना सवाल. आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देणार. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तयारी सुरू केली असून कार्यकारिणीच्या बैठकीत 35 जागांबाबत चर्चा झाली आहे. यात 28 उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसनं दिली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसनं तिथं उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. तिथं त्यांना फायदा झाला होता. आता 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा नवी दिल्लीत सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न सुरू केले. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसर्वेक्षण यात्रा सुरू करण्यात आली होती. मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांसाठी नेमलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला असून आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देऊन शाखा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. याबाबत 26 तारखेपासून ठाकरे गटाच्या बैठकांचे सत्र आता मातोश्रीवर सुरू होणार आहे. एक देश एक निवडणुकीसाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक येत्या 8 जानेवारी रोजी होणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ खासदार पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक प्रास्ताविक स्वरूपाची असणार असून कायदा आणि न्याय मंत्रालयाचे प्रतिनिधी या समितीच्या 39 सदस्यांना या दोन्ही विधेयकांबद्दल माहिती देतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. शहरातील औरंगपुरा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला असून यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. या मोर्चाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चानंतर अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. आमदार तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाकडे याबाबत तत्काळ तपास करण्याची मागणी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 14 सप्टेंबर रोजी धाराशिवच्या परांडा येथे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मेळाव्यासाठी आले होते. त्याच्या आदल्या दिवशीच माझ्या घरावर 4 राऊंड फायर झालं होतं. मात्र तो तपास अद्याप पूर्ण झाला नसून त्या घटनेबाबत पोलिसांना काहीच निष्पन्न झालं नाही. त्यानंतर आता आम्ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यातून आम्हाला काही दगाफटका झाल्यानंतरच तुम्ही ॲक्शन घेणार आहात का, असा सवाल तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांनी पोलीस प्रशासनाला केलाय. आज आपण बघितलं असेल, काल 4च्या दरम्यान एक पत्र आलं जे आमच्या दोन्ही भावांना म्हणजे माझ्या परिवारापर्यंत, मी, माझा लहान भाऊ केशव सावंत या दोघांनाही जे मारण्याचं जे धमकीचं पत्र आलं. आणि आपण बघत असाल की कशा पद्धतीनं जे त्यावेळेस झालेलं फायरिंग होतं त्याचाही अजून कुठलाही या ठिकाणी तपास झालेला नाही. तोपर्यंतच ही परत दुसरी घटना घडते. म्हणजे नेमकं कशा स्वरूपाचं हे राजकारण चाललं आहे का, याच्या पाठीमागं आणि कोणी आहे काय कळायला मार्ग नाही. कारण त्याही तपासामध्ये अजून पोलीस प्रशासनाला कुठलीही गोष्ट निष्पन्न झाली नाही. तोपर्यंत काल हे पत्र आलं. त्याच्यामुळं माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कधी बघणार आहात, म्हणजे काय आमच्या जीविताला दगाफटका झाल्यावर आपण बघणार आहात का? कारण ती ही केस तशीच पडलेली आहे. काल हे नवीन आलेलं आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून
मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालाय. सध्या चोपडा तालुक्यात लाल कांदा काढणीला सुरुवात झाली. मात्र बाजारभाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. उत्पादनाचा खर्च देखील निघत नाहीये. यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी शेतकऱ्यांकडून कांद्याला भाव का कमी मिळतोय याबाबत बातचीत केली. पडले आहेत. भाऊ मला एक सांगा, ते गेल्या 15 दिवसापासून बाजार कांद्याचे दर जवळजवळ 4,000 ते 4,500 क्विंटल या भावाने विकले जात होते. आता कुठंतरी 1,800 ते 2,000 रुपये क्विंटल विकली जाते. याबाबत आपण काय म्हणा? जेव्हा आता माझा माल आता चालू झाला आहे कांद्याला, आणि मागच्या 8 दिवसापूर्वी बाजारभाव 4,500 होता. तर इंदूर मार्केटला आवक काहीच नाही. तरी शासनाने काय कर लादला काय सांगता येणार नाही. पण ते सांगतात आणि डायरेक्ट निम्म्यावर भाव आला आहे. 1,800 ते 2,000 आहे. आता माल कांद्यावर आहे. जास्त पावसाळ्यामुळे उत्पन्नसुद्धा घटे. तरी शासनाने असं करायला नको आहे. प्रत्येक जेव्हा हंगाम निघतो, मागच्या वर्षी बी कांद्याचा हंगाम निघाला तेव्हा बी 4,000 भाव होता. तेव्हा बी शेतकऱ्याने 1,500 भाव विकला आहे. तर हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यावं. केंद्र सरकारने निर्यात शुल्क 20% वाढवली. हे कुठंतरी त्याचा परिणाम जाणवतोय का, असं आपल्याला काय वाटतं का? तेच सर्वत्र चर्चा तीच चालू आहे की शासनाने 20% कांद्यावर कर लादला आहे बुवा, त्यामुळे हा बाजारभाव असं व्यापारी सांगतात तिथले बरोबर. एकंदरीत जर 1 एकर जर आपण कांदा लागवड केली तर साधारण किती खर्च हा शेतकऱ्यांना येत असतो? 40,000 ते 45,000 कांदीपर्यंत खर्च येतो कांद्याला. आणि त्याच्यातनं समजा आता जर तुम्ही 1 एकर जर कांदा लागवड केला असेल तर त्याच्यातनं उत्पन्न किती क्विंटलपर्यंत येऊ शकतं? 100 क्विंटल उत्पन्न येतं ते, आणि 100 क्विंटलमध्ये 45,000 रुपये खर्च येतो. परंतु जर असेच बाजारभाव पडत असले तर शेतकऱ्यांना म्हणजे कुठंतरी मेटाकुटीस येईल असं आपल्याला वाटत नाही का? 100% शेतकरी हा जर हंगाम गेला तर 2 वर्ष शेतकरी सुधारणार नाही. तो डायरेक्ट म्हणजे कर्जबाजारीच होईल पूर्ण आता खर्च एवढा टाकलेला आहे आणि भाव जर मिळाला नाही तर 2 वर्ष रिवर्स होतो पूर्ण. 1994 मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान संविधानिक हक्कासाठी 114 आदिवासी गोंड गोवारी बांधव शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज तुमसर तालुक्यातील आष्टी येथे शुभांगीताई मेंढे यांच्या हस्ते बिरसा मुंडा स्मारकाचे अनावरण आणि शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे, आदिवासींचा वेश परिधान करून नृत्य सादर करण्यात आलं. ग्रामपंचायत, उपसरपंच, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोंदियात पहिल्यांदाच अंध मुला मुलींच्या 4थ्या राष्ट्रीय गोल बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत देशाच्या 20 राज्यातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे गोंदियातीलच सुरुची गुप्ता या खेळाडू तरुणीने या स्पर्धेत सहभाग घेतलाय. 2016 पासून अंध मुलांच्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेला सुरुवात झाली असून हे या स्पर्धेचे 4थे पर्व आहे. गोंदियात 25 ते 28 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडत असून अंध खेळाडू बॉलमध्ये असणाऱ्या घुंगराच्या आवाजावर हा खेळ खेळतात, अशी माहिती गोंदिया गोलबॉल स्पर्धेच्या आयोजकांनी दिली. इस स्पर्धा का नाम है 4थी राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धा 2024. ये 25 से लेकर 28 दिसंबर को क्रीड़ा संकुलन गोंदिया यहाँ पे हो रही है और इसमें ऑल ओवर इंडिया से करीबन 20 स्टेट पार्टिसिपेट कर रहे हैं. कितने बच्चे आने वाले हैं इस स्पर्धा? करीबन 200 से 250 बच्चे आ रहे हैं यहाँ पे. इसके पहले ये स्पर्धा कहाँ हुई थी और फर्स्ट टाइम महाराष्ट्र में हुई है, क्या बताएं इसके बारे में? ये स्पर्धा पहले भी हो चुकी है. जो पहली स्पर्धा हुई थी वो शिमला में हुई थी, हिमाचल में. दूसरी जो 2018 में हुई है वो अंतर्राष्ट्रीय हुई थी थाईलैंड में. और जो सेकंड स्पर्धा हुई थी वो हरियाणा रोहतक में 2022 में हो चुकी है. और थर्ड मार्च महीने में अभी सारंगपुर यूपी 2024 में हुई है. और अभी जो चौथी हो रही है
वो यहाँ पे गोंदिया सिटी महाराष्ट्र में ही हो रही है। किस तरह से खेल को खेला जाता है? सर एक्चुअली ये गेम बेसिकली तो पैरालंपिक गेम है। इसका प्रचार ही इस बात से स्टार्ट होता है कि ये 1976 से खेला जा रहा है। 120 कंट्रीज इसमें पार्टिसिपेट हर पैरालंपिक और हर एशियन गेम्स के लिए करती है। और इस गेम्स के लिए एक टीम में 6 प्लेयर होते हैं और उसके साथ साथ वुडन ग्राउंड पे खेला जाता है। वुडन ग्राउंड का मतलब ये है कि जो बॉल होता है उसमें बेल्स होते हैं, घुंघरू होते हैं। वो बॉल जब हम वुडन ग्राउंड पे पटकते हैं तो उसका पूरी तरह से बॉल के घुंघरू का आवाज़ आता है और उसको रिकॉग्नाइज करके हमारे जो खिलाड़ी होते हैं उसको वो ब्लॉक करते हैं, यानी डिफेंड करते हैं वो बॉल। आम्ही सिडको प्रकल्पाचं स्वागत केलंय असं सांगत शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांगर फिरू नये अशी प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। खोतकर यांची खरपुडी येथील सिडको प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली आहे। खरपुडी येथील 247 हेक्टर सिडको प्रकल्पातील 47 हेक्टरवरील ग्रीन बेल्ट जमिनीला येलो बेल्ट प्रमाणे भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज असून समान भाव मिळावा यासाठी ते अडून बसले। या संदर्भात ग्रीन बेल्टच्या जमिनीच्या शेतकऱ्यांची आमदार अर्जुन खोतकर आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे। यावेळी समान भाव द्यावा अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली। आमचा पहिला मुद्दा त्या दराने जमिनी आपल्याला खरेदी कराव्यात अशा प्रकारची आपण भूमिका शासनाकडं, सिडकोकडं, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडं एक पॉझिटिव्हली प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवावा। ही दुसरी आपल्याला त्या दराने जमिनी खरेदी नसता मग शेतकरी या मताला घेऊन पोहोचले की बाबा आम्हाला आमच्या जमिनी परत करा, डिनोटिफाय या ठिकाणी करून द्या, आम्हाला जमिनी तुम्हाला परत करायच्या द्यायच्या नाहीत। त्यामुळं ज्या शेतकऱ्यांची इच्छा असेल त्या शेतकऱ्यांच्या जमिनी आपण संपादित करू नये, कारण की आजही तिथं काही पत्रकार मध्यवस्तीचे भाव एकराचे आहेत आणि मग एकरी 1 कोटीपेक्षा जास्तीचे भाव असतील तर 61 लाख रुपये हेक्टरने जमिनी कशा लोक देतील। उलट पक्षी जास्तीचा भाव मिळावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी कायमच पॉझिटिव्ह भूमिका शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आतामध्ये मला जो अनुभव तो घेत आलेले आणि याही अनुषंगाने ते अत्यंत सकारात्मक भूमिका घेतील। महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरून मतदान केल्यामुळे महायुतीची जबाबदारी वाढली आहे असं मत तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केलंय। शेतकऱ्याच्या शेतीमालाला बाजारपेठेत चांगला भाव मिळेल अशी संकल्पना आम्ही अंमलात आणणार असून येत्या 1 जानेवारीला आम्ही ग्रामपंचायतीचा ठराव घेणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली। महत्त्वाचा विषय हाताळण्याचा निश्चय आम्ही केलाय, संकल्प आम्ही केलेला आहे। आपल्या सर्वांना पीक विमा हा विषय माहिती आहे। आपल्याकडचा जो पीक विमा आहे तो खरं तर उत्पादनावरती अवलंबून आहे पिकाच्या। त्याच्या पलीकडे सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे पिकाच्या भावाचा। आपलं उत्पन्न जे आहे ते दोन्ही गोष्टीवरती अवलंबून असतं, एकीकडे उत्पादन आणि दुसरं उत्पादित केलेल्या मालाचा दर, त्याचा भाव। त्यामुळे जेव्हा आपण उत्पादनावरती म्हणजे यील्ड ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, आपल्या उत्पादनावरती आधारित पीक विमा आपल्याला आता उपलब्ध आहे। परंतु पिकाचे भाव उद्या जर कमी झाले, माझं उत्पादन चांगलं असलं परंतु पिकाचे भाव जर कमी झाले तर मला मिळणारं उत्पन्न कमी होतं, आर्थिक फटका बसतो, शेतकरी प्रचंड अडचणीत येतो। त्यामुळे पीक विमा जो आहे तो केवळ उत्पादनावरती आधारित न ठेवता पिकाचा भाव ठरवून पिकाच्या भावाच्या बाबतीत देखील संरक्षण मिळावं आणि पिकाचे भाव जर कमी झाले तर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला दिलासा मिळावा, नुकसान भरपाई ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मिळावी, अशा प्रकारचा हा विषय आहे, ही संकल्पना आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील
उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. नाशिकच्या मालेगाव राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने मालेगाव जवळील घोडेगाव शिवारात बनावट दारूच्या कारखान्यावर छापा मारत कारखाना उद्ध्वस्त केला. या छाप्यात बनावट दारू बनवण्याची मशिनरी तसेच विविध कंपनीचे दारूचे लेबल, बनावट देशी विदेशी दारूचे बॉक्स आदी 70 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मद्याची मागणी असल्याने कारखान्यांमध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी सांगितले. च्या आधारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव व त्यांच्या टीमने घोडेगाव शिवार तालुका मालेगाव येथे छापा टाकला असता बनावट दारूचा कारखाना आढळून आला. त्यामध्ये बनावट तयार दारू तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री अशी एकूण 70 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 4 आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे. तपास झाल्यानंतरच ह्या गोष्टी समोर येतील. नाताळ आणि 31च्या 31 डिसेंबरच्या अनुषंगाने हे अवैध मद्य तयार होत असावा असा संशय आहे. वीरमरण आलेले भंडाऱ्यातील वीरपुत्र शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या 7व्या बलिदान दिनानिमित्त गांधी चौक येथे नागरिकांनी त्यांना अभिवादन करत श्रद्धांजली वाहिली. देशासाठी वीरगतीला प्राप्त झालेले वीर मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना अभिवादन करण्यासाठी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थिती लावली. जालना जिल्ह्यातील जाफराबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव फाट्याजवळ अपघात झाला. कोळेगाव फाट्याजवळील घाट रस्ता चढताना चालकाचा बसवरील ताबा सुटून बस 20 ते 25 फूट खोल खड्ड्यात जाऊन पलटली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असून बसमधील सुमारे 15 ते 17 प्रवासी जखमी झाले. या जखमींना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या निषेधात आज रायगडमधील महाड शहरात आंबेडकरी समाजाकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा देखील तीव्र निषेध करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या परभणी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.